नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील आयश्री रिसॉर्टमध्ये साप्ताहिक बंडखोरच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त धुरंधर पुरस्कार सोहळा व धुरंधर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत रामभाऊ सातपुते, सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर MK इनामदार, डॉक्टर श्रद्धा जवंजाळ, RPI आठवले गट युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे, जिल्हा दक्षता व नियंत्रण समन्वय समितीचे सदस्य विनोद रणदिवे, भाजपचे अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे, डॉक्टर अक्षय वायकर, नगरसेवक महेश शिंदे, नगरसेवक राहुल लोंढे यांच्यासह पुण्याहून आलेले सारंग मोकाटे, कार्यकारी संपादक राजरत्न गौतम भंडारे, उपसंपादक ज्योती गायकवाड लोंढे, पुरस्कारार्थी व साप्ताहिक बंडखोरवर प्रेम करणारे वाचक, हितचिंतक उपस्थित होते। यावेळी बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धुरंधर पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर गायकवाड यांनी केले होते। यावेळी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आज आपल्या माळशिरस तालुक्यातील अतिशय धडधडीचे असणाऱ्या बंडखोर साप्ताहिकाच्या या पुरस्कार समारंभानिमित्त उपस्थित आपल्याला माळशिरसचेच नाही तर महाराष्ट्राचे आरोग्यदूत आणि खऱ्या अर्थाने ईश्वरी अवतार असणारे आदरणीय श्रद्धेय डॉक्टर इनामदार सर, उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमच्या जिल्ह्याचे महामंत्री सचिनजी शिंदे, सौभाग्यवती श्रद्धाताई जवंजाळ, त्या ठिकाणी उपस्थित असणारे विनोदजी रणदिवे, भाजपचे शहराध्यक्ष महादेवजी कावळे, उपस्थित असणारे किरण तात्या आणि सर्व माता भगिनी आणि या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंडळी, मी आंबेडकरी चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून कायम ज्यांनी त्यांच्या लेखणीला धार आहे असे गौतमजी भंडारे साहेब यांचं अभिनंदन करतो की आपण अतिशय तळमळीने त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे प्रश्न, आंबेडकरी चळवळीबद्दल चिंतन आपल्या साप्ताहिकामधून व्यक्त करत असतात। आणि या हे पुरस्कार जरी माध्यम असलं तर कुठेतरी आपल्यामध्ये असणाऱ्या समाजसेवकाला काहीतरी त्याचं कौतुक केलं पाहिजे, अशा पद्धतीचं आपण हे पुरस्कार वितरण केलंय। मी आपलं अभिनंदन करतो आणि आपण ज्या पद्धतीने लिखाण करताय, लेखणीला धार देताय, त्याच्याबद्दल आपलं अभिनंदन व्यक्त करतो। भविष्यातून अजून त्या ठिकाणी लोकांवर होत असलेले अत्याचार, लोकांचं होत असलेलं शोषण याच्यावरती आपल्या लेखणीने अधिक प्रखरपणे व्यक्त व्हावं हीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। मी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचं अभिनंदन करतो। या ठिकाणी हा पुरस्कार आपलं कौतुक करणार आहे, आपल्या कामामध्ये आपण अधिक झोकून देऊन काम करावं म्हणून हा पुरस्कार आहे। हा पुरस्कार खरं तर 18 तारखेला कार्यक्रम होणार होता, नंतर 25ला होणार होता, परंतु ऐन वेळेस या ठिकाणी काल कार्यक्रम ठरला आणि सर आज कार्यक्रम झाला नाही तर या सभागृहामध्ये जागा बसायला पुरली नसती, थोडं जर अगोदर ठरला असेल तर, परंतु खासदार साहेब कार्यक्रमाला येणार होते त्यामुळं तारखेचं हे झालं, परंतु अचानक त्यांना दिल्लीला काल रात्री जावं लागलं 1 वाजता, त्यामुळं आजचा हा कार्यक्रम अचानक ठरलाय। पण असो, या ठिकाणी जेवढ्या लोकांना, जेवढ्या प्रमुखांना हा पुरस्कार भेटला मी त्यांचं कौतुक करतो, त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। आम्हाला या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान दिला त्याबद्दल मी साप्ताहिक बंडखोरच्या सर्व संपादक मंडळाचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।